श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 104। बघा बघा संत बघा साधू बघा। स्वामींचे बोलणे उपहासात्मक होते। ते बुवाच्या संदर्भात असे का बोलत होते हे कोणाच्याही लक्षात आले नव्हते। स्वामी मात्र बुवांचेच पद म्हणत हसू लागले। ए संतन की वाणी साधू राम संतन की वाणी। बुवा घाईघाईने गणपतराव जोशींच्या घरापासून दूर निघून गेला होता। सेवकरी विचार करू लागले होते की स्वामींनी बुवाची थट्टा का केली असावी। बुवा ढोंगी तर नसावा। त्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी जोशी आणि सेवेकरी बुवाच्या बिराडी गेले होते आणि बुवाचा खरा चेहरा त्यांच्या समोर आला। एक फटाकडी बाई वैरागी बुवाची सेवा करीत होती। लग्नाची बाई असूनही बुवाने दुसऱ्याच्या कुणाच तर बाईला नादी लावून पळवून आणले होते। स्वामींनी बुवाची का उपास केला हे सेवेकरांना त्या क्षणी लक्षात आले। सत्य बाहेर येताच बुवा अक्कलकोट सोडून पळून गेला। मुंगी पैठणीची विठाबाई नावाची एक बाई स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आली होती। आषाढ महिना होता, एकादशी जवळ आली होती। विठाबाईच्या मनात आले की पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनात जावे। विठाबाई आपला विचार गणपतराव आणि बाळप्पाला सांगितला। स्वामी त्यावेळी राजवाड्यात विश्रांतीला गेले होते। राजवाड्यातील त्यांचा मुक्काम 8-15 दिवस असणार आणि त्या दरम्यान पुरुषांना स्वामींच्या भेटीसाठी राजवाड्यात जाता येणार नाही हे लक्षात घेऊन गणपतराव आणि बाळाप्पांनीही पंढरपूरला जाण्याचे ठरवले होते। दुसऱ्या दिवशी विठाबाई राजवाड्यात स्वामींच्या दर्शनासाठी गेली होती। तिला पाहताच स्वामी चेष्टेनेच्या सुरात म्हणाले होते, काय ग, विठोबाच्या दर्शनाला जाणार होतीस ना, मग माझ्या दर्शनाला का आलीस? विठाबाई हैराण झाली होती। आपण पंढरपूरला जाणार हे स्वामी समर्थांना कसे कळले याचा उलगडा तिला कधीच झाला नाही। पण स्वामी सारे काही जाणतात हे मात्र तिला कळून चुकले होते। प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या समोर असताना आपण वृथाच्या पंढरपुरात जाण्याचा बेत करत होतो या विचाराने पश्चाताप होऊन स्वामींना शरण आली। स्वामींना म्हणाली, स्वामी, आपणच चालते बोलते विठोबा असताना मी पंढरपुरी कशाला जाऊ? अर्थात या घटनेनंतर बाळप्पा आणि गणपतरावांनी पंढरपुरी जाण्याचा बेत रद्द केला। बडोद्याचे राजे मल्हारराव गायकवाड यांचे सरदार तात्यासाहेब अक्कलकोटातच ठाण मांडून बसले होते। मल्हारराव गायकवाडांच्या समोर तात्यासाहेबांनी विडा उचलला होता की मी स्वामींना बडोद्यात घेऊन येणार म्हणून। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी।